गुड इव्हनिंग मित्रांनो, आज संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते. ऍक्च्युली वाजले 9:30. काय आहे, आज मी चाललोय लातूरला. आता इथून पुढे 3 दिवस लातूरची टूर आहे. बरेच वेळा ब्लॉग केला नाही, मुंबईवरून आल्यानंतर घरीच होतो, रिपोर्ट्स वगैरे बनवत होतो, त्यामुळे काय ब्लॉग वगैरे बनवायला जमलं नाही. आता उद्यापासून येतील बघा लातूरचे ब्लॉग. आता 10 वाजताची गाडी इथे सातारा स्टँडवरनं सोलापूरमधनं लातूर. चलो मिळते. नाद केलाय नाद बाळून आपले. बरोबर 10ला पोचतो. मास्तरचा फोन आला, या लवकर. गाडी आपली कुठे? गाडी हिरवी शिवायला जायचं नाही. ओके, गाडी बघा कशी. गाडी खूप छान आहे. आता 10 वाजलेत ना, 10 वाजलेत बरोबर. मला वाटतं ही सोलापूरला आहे ना 2:30 ते 3 वाजता पोचते. रेग्युलर आहे हा बसनं मी जातो, त्यामुळे मला चांगलं माहिती आहे. बेस्ट आहे, पण बस छान आहे. गाडी किती कम्फर्टेबल आहे, सीट वगैरे एकदम क्वालिटी, एकदम रिक्लाइन होते माग. आणि ही गाडी आहे ना, म्हणजे ही सोलापूर गाडी, सातारा सोलापूर. पहिल्यांदा गेलो मी, EV आहे ना, पहिल्यांदा गेलो एवढा स्पीड जायला लागली, लय घाबरलो. म्हणजे मला वाटते गाडी चालू झाली. आधी ते लाल डबा असायचा, त्यानंतर असं मी त्या गाडीत नाही ना, मी कॉलेजला असल्यापासून त्या बसत जाते. कॉलेजला होतो तेव्हा मी त्या ह्याला जायचो, सोलापूरच्या कॉलेजला. तिथे आमच्या इंटर कॉलेज टुर्नामेंट असायच्या. आणि आमचा मित्र एक आजम मोरे म्हणून, तो याच बस हैदराबादला जायचा. तो MTech क्लास करायला होता तिकडं. सो ही बस मला चांगली माहिती आहे. आणि मी खूप आधी बस म्हणजे असं ट्रान्सफॉर्मेशन होताना बघितलं. आधी लाल डबा, बसते चांगल्या म्हणजे ग्रीन कलर होत्या, आणि आता ही शिवाय. तर गाडी तर झाली चालू. इलेक्ट्रॉनिकचे येतात. 2 वाजले पोचले लातूरला. सॉरी 2 वाजले आणि पोचले आता सोलापूरमध्ये. गर्दी आहे मजबूत. तर गाडी लागली खरं लातूरला. गाडी लई गर्दी बेकार. सोलापूरचं स्टँड बघायचं आहे. स्टँड एकच, बारामती. मला अजून आठवतं बरं का, मी पहिला दिवस होता माझा, मी सोलापूरला आलो तेव्हा. आणि इकडे एक लॉज सेवा आहे, शकुंतला लॉज समोर. 2 वाजता असंच पोचलेलो, काय कुठंच काय नव्हतं, त्यामुळे तिथे गेलेलो. अवघड लय गर्दी आहे इथं. माणसं झोपली दिसत काहीच, मागं झोपली दिसत बाबा माणसं खाली. बस तर फुल आहे. लातूरला कोण उभं राहून जाणं. बघू, मला वाटतं 5 वाजता बस आहे डायरेक्ट लातूर. नाही तर माहित ना ह्याला जायचं तुळजापूरला. बघूयात. चलो लातूरला गाडी मिळाली. झोपलीच सगळे जण. स्लीपर गाडी मिळाली पण ठीक आहे, मग बसायला जागा मिळालीच बरं. चलो 5 वाजेपर्यंत पोहोचतो. जाऊन जाऊन झोपतो थोडा वेळ. 10 वाजेपर्यंत मीटिंग आहे. गाडी मिळालीच महत्वाचं, नाही तर 5 वाजेपर्यंत थांबायला लागला असतं. चला उतरा खाली. ओके, 5:30 वाजले आणि मी पोचले लातूरला. वेळेत पोचतो. चांगली गाडी होती, निवांत झोप बीप लागली मस्तपैकी. आता बघतो इथं काय हॉटेल गाडी लागते का. आपल्या रूममध्ये तर चेक इन 12 वाजता आहे. तर अर्ली चेक इन देतो का बघतो. रूम्स अवेलेबल नाही, ते दुसऱ्या हॉटेलमध्ये जायला लागतं का, तर बघितलं पाहिजे. चलो, गुड मॉर्निंग फ्रॉम लातूर. हॅलो, गुड मॉर्निंग. मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS ब्लॉग्स. काल सकाळी पोचलो पहाटे 5 वाजता. 5 वाजता पोचलो, डायरेक्ट हॉटेलवर आलो. झोपलो जरा फ्रेश झालो. तो वाजले 10:30. मिटिंगला आपल्याला बोलवलं 11 वाजता. तर इथून डायरेक्ट कॅब करून निघायचं आणि तुम्हाला छोटीशी रूम टूर दाखवतो. पहाटे मिळालं तेच हॉटेल गेलं. आपलं रेग्युलर आहे ते नाही गेलं. आपलं रेग्युलर आहे मध्ये गंजगोला आहे. ते आता मी फर्स्ट टाइम इथं आलो, कारण ते गंजगोलावाले काय अर्ली चेक इन अलाउड करत नव्हते. सोय झाले, चांगलं हॉटेल आहे, ठीकठाक आहे. ओके, म्हणजे जरा मेसी आहे, इग्नोर करा. चलो जाऊ साईटवर. बरेच दिवसानं मी आता छोले भटुरे खातो इथं लातूरमध्ये. बरं मला मिळालं इथं, है ना. आणि प्रॉपर भटुरा केवढा मोठा. चलो बोन अपेटाइट. चलो ब्रेकफास्ट वर झाला आहे.
कॅब केली, आता डायरेक्ट जातो क्लायंटकडे, मिटिंग करू आणि नंतर दोन मिटिंग करायचं. मला वाटतं इकडून ना तर मिटिंग जर झाली आपली, ओकेमध्ये मिटिंग झाली आणि मोठी ऑर्डर आहे म्हणजे कन्फर्म तर झाली आहे. बघू होतं ह्या पुढच्या आठवड्यात PO मिळेल. हँडशेक तर केलेलं आहे. आता काही इथंच चौकातच माझ्या हॉटेल शेजारीच त्यांचं ऑफिस होतं. जेवण बिवण झालं ओकेमध्ये आणि आता म्हटलं हॉटेलवर जाऊन जरा मेल करत बसावं. हॉटेलवर जाऊन मेल बिल करतो जरा, संध्याकाळी बघायचं प्लॅन करू मग. अरे जवळ शिवाजी महाराज चौकातच आपलं हॉटेल, मला दाखवतो चला. माझ्या रूम मध्ये आलो, दमलो, कंटाळा आलेला आहे. पडलो म्हणजे काम करत बसलो, बाहेर आलोच नाही. आता काय करतो, चहा पण पिला नाही, जरा बाहेर जातो, जरा थोडंफार एक्सप्लोर करूया आपण लातूर. चल आता मी चाललोय गंजगोलाईला. गंजगोलाई काय एक सेंट्रल मार्केट असतं, म्हणजे पार 1916-17 साली बनलेलं आहे. मध्ये असं मंदिर आहे आणि साईडला असे सगळे दुकान आहेत. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे आहे की तिथून आहे ना 16 रोड निघतात असं. चलो आता जाऊन बघू आपण गंजगोलाई मध्ये. चलो. आय नेशनचा बोर्ड भारी आहे का नाही, ठेव भारी केलं रे. लातूरमध्ये आंबेडकर जयंतीचा फीवर लय खतरनाक आहे. आता माझ्या मागे बघा तुम्ही, गांधीजींचा पुतळा आहे, पूर्ण चौक खतरनाक ब्ल्यू मध्ये झालाय, मेन इन ब्ल्यू. तिकडे पण आहे, तिकडे पण बरेच स्टॉल आहेत, सगळे जोरात फेवर आहे या साईडला. म्हणजे मी सोलापूरमध्ये बघितलेली भीम जयंती जबरदस्ती, आता पहिल्यांदा मी लातूरमध्ये पण बघितलं फीवर. तुला अजून पुढे जायचं आपण. हे आपण आले गंजगोलाई मार्केटला. हे गंजगोलाई आत आहे ना, आत दिसतो आहे तिथनं आज मंदिर आहे. सर्क्युलर मार्केट आहे, गोल मार्केट आहे, सायकलच्या चाकासारखं. आणि आऱ्यात असे 16 रस्ते निघतात. 16 रस्ते मी काय मोजले नाहीत, पण आहेत 8 एक तरी मी मोजलेले आहेत. चलो जात जातो. आज जरा मार्केट पण आहे छोटं आणि देवीचं मंदिर पण आहे, जर दर्शन पण घेऊया देवीचं. जगदंब 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 दर्शन घेतलं मी, तुम्हाला दाखवतो. इथे बरेच साड्यांचे, कपड्याचे वगैरे, कपड्याचे नाही सॉरी बांगड्यांची दुकान आहे. लेडीज बऱ्याच इथे बांगड्या आलेल्या, त्या दाखवतो. चलो. बँगल सगळे मुस्लिम बाई लोक, देवीचं मंदिर. दिस इज अ हार्मोनियम. खूप मोठं मार्केट आहे, चांगलं मार्केट. चहा काय राव आपल्याला इथं पण भेटेल ना. इथं पण 2 ठिकाणी विचारलं, नाही भेटलं चहा. आपल्या सातारमध्ये हे आपलं खनाळी तसं मार्केट आहे. आत पण आहे, त्या साईडला पण, बाहेर पण आहे, आतल्या साईडला. आणि होय असं गोल गोल आहे. हे तसे रस्ते छोटे छोटे बाहेर पडायला. हा एक रस्ता, तिकडे एक. फायनली स्टँडच्या समोरच चहा मिळाला बरं. प्रचंड शोधाशोध केल्यानंतर चहा काय कुठं भेटत नव्हता. आपलं बिना साखरेचा चहा पिऊ, कारण बरंच गोड झाले. आज अजून गोड नाही, चहा पिऊया. चलो आणि नंतर जेवायला जायचं. काय झालं माहिती का, मी एक ऑथेंटिक रेस्टॉरंट बघतो की बाबा आपले साधे चपातीवर खायला. जे सकाळी दुपारी जिथे खाल्लं तिथं आमच्या क्लायंटने मला घेऊन गेलेलं एकदम घरगुती जेवण, ते झालं बंद. बरंच फिरलो आणि शेवटी सकाळी जिथे बघा हे छोले भटुरे खाल्ले, तिथं झालं मी. ब्रिज म्हणून रेस्टॉरंट आहे, भारी आहे, म्हणजे फुल वाईब आहे इथं. हॉलिडे होतं, काय हेवी होतं इथं. माझं जरा लाईट काहीतरी खातो आणि झोपतो लवकर, कारण सकाळी परत जायचं होतं. चलो लवकर दाल खिचडी, पापड खाऊ आणि कल्टी मारू. पोरांनो या जेवायला. चलो.